देवलोकच्या दूरच्या आकाशगंगेत देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंतराळवीरांची एक टीम पवित्र दैवी मंदिराच्या रक्षणासाठी एकत्र आली। हे खगोलीय प्राणी मानवासारखे दिसणारे परंतु हिंदू देवतांच्या साराने ओतलेले त्यांच्या पूज्यस्थळाचे रक्षण करण्याचा निर्धार केला होता। देवांचे नेतृत्व निर्भय इंद्राने केले होते, ज्याने पराक्रमी वज्र मेघगर्जना देवाच्या सामर्थ्याने बनवलेले शस्त्र चालवले होते। त्याच्या बाजूला ज्ञानी आणि चपळ अग्नी उभा होता, ज्याने अग्नीच्या घटकांवर नियंत्रण ठेवले होते। परोपकारी वरुण, ज्याने महासागरांना आज्ञा दिली, आणि गूढ यम, ज्याने वेळ आणि अवकाशाच्या क्षेत्रांवर नियंत्रण ठेवले। देवांनी युद्धाची तयारी केल्यावर आकाशगंगेच्या खोलीतून एक भयंकर शत्रू उदयास आला। काळसूर, एक द्वेषपूर्ण राक्षसी नेता, आणि त्याच्या गडद मिनियन्सच्या सैन्याने दैवी मंदिराची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या प्राचीन सामर्थ्यावर दावा केला। तारे आणि ग्रह रणांगण म्हणून काम करत असताना देव आणि कालसूरच्या सैन्यातील युद्ध संपूर्ण आकाशगंगेत सुरू झाले। देवांनी त्यांच्या दैवी शक्तींनी भरलेले नेत्रदीपक युद्धात राक्षसांशी भिडले। इंद्राच्या वज्राने राक्षसाच्या संरक्षणाचा चक्काचूर केला, तर अग्नीच्या ज्वाळांनी त्यांच्या काळोख्या रांगेला भस्मसात केले। वरुणच्या भरतीच्या लाटा शत्रूवर आदळल्या आणि यमाच्या ऐहिक हाताळणीने त्यांचे हल्ले विस्कळीत केले। आपल्या मिशांच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या कालसूराने इंद्राला भयंकर द्वंद्वयुद्धात गुंतवले। तथापि देवांचा नेता विजयी झाला, त्याने शेवटचा आघात केला ज्याने राक्षस स्वामीचा पराभव केला। कालासुरचा पराभव होऊन आणि त्याचे सैन्य विखुरले गेल्याने देवांनी दैवी मंदिराचे रक्षण करून आणि आकाशगंगेचा समतोल राखून विजय मिळवला। खगोलीय नायकांनी त्यांचा विजय साजरा केला।